नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की बरेचसे कामं असतात आणि त्यातला आज माझं चक्क 2 वर्षानंतर म्हणजेच 2 वर्ष आधी मी एक हेअरकट केला होता हबीबमधनं। तर त्याच्यानंतर मी हेअरकटच केला नाही आणि माझे केस जे आहे ना तर ते अजिबात काही म्हणजे खराब वगैरे झालेले नाहीये। पण आता इथे म्हणजे खूप खारं पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे खूप केस गळतात। रोज सकाळ संध्याकाळ एवढे केस गळतात। त्याच्यामुळे म्हटलं आपण छान असं हेअर कट करू आणि मला त्यातल्या त्यात आवडतो फक्त स्टेप कट। तर स्टेप कट करणार आहे आणि अजून तर काय सलून कुठलं आहे तर ते फिक्स झालेलं नाही, बघूयात आता। आणि मग जाणार आहे, तर तुम्हाला माझा हेअर कट सुद्धा मी दाखवते केल्यानंतर। ठीक आहे, चला जाऊयात आणि आज दिवसभरात काय काय होतं ते सुद्धा बघू। तर इथं मस्त असा छान असा हेअर कट केला, जो की होता बटरफ्लाय हेअर कट। पण माझे केस जे आहेत ना तर ते थोडेसे स्ट्रेट असल्यामुळे एवढं काही म्हणजे दिसून येत नव्हतं, पण छान सेट वगैरे केलेले होते, त्यामुळे मस्त अशा लेअर दिसत होत्या। आणि आता मकर संक्रांती जवळ आली, त्यामुळे आपल्याकडे ज्या प्रकारे फटाक्यांचे वगैरे दुकानं लागतात ना महाराष्ट्रामध्ये, तर त्या प्रकारचे इथे पतंगचे वगैरे मोठे मोठे दुकानं लागले ठिकठिकाणी। आता आलोय झुडिओला, कारण की जी चप्पल आहे तर ती घ्यायची होती, तर इथं असेल एखाद्या वेळेस दुसऱ्या झुडिओमध्ये आलोय आम्ही। बघूयात आता इथं मिळते का नाही। तर त्यांच्यासाठी मिळाले शूज, जे की आहे ओरिजिनल प्राइस। टॅग कसा करा बरं याचा? सेल प्राइस 299 आहे आणि टॅग कसा करा? उलटा आणि ओरिजिनल प्राइस 599, म्हणजेच 300 रुपये ऑफ आहे डायरेक्ट शूजवरती, कारण की एकच सिंगल पीस शिल्लक आहे म्हणून। आणि इथं चप्पलचं पण कलेक्शन खूप छान आहे आणि यांना फायनली ही चप्पल आवडलेली। यात पण हे कन्फ्यूज होते, जसं की मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तसं। पण आणि इथे खूप सारे शूज आहेत, 499 आणि इथंच मला ते शूज दिसले आणि मी प्राईस बघितले तर डायरेक्ट हाफ प्राईज होती। आणि स्टील मला तर माझी चप्पल मिळालीच नाही, आता मी तिचा खाली शोध घेईल। हे बघा, अजून पण घालण्याचं काम चालू आहे यांचं, कोणती घेऊ। तर दुपारी जवळपास 12-12:30ला गेलो होतो। मग मी हेअरकट केला आणि त्याच्यानंतर मग माझं होण्यावरती आलं। मला पण खूप जास्त वेळ लागला, जवळपास 1 तास लागला। तर त्याच्यानंतर मग अभिजित बोलले मी पण करून घेऊ का म्हणे, असं म्हणजे ते माझं झाल्यानंतर मी असा विचार केला, मग तुम्ही केव्हाचे काय करत होते, नुसते बसलेले होते। आणि मग माझं झालं, मग त्याच्यानंतर मला बसून त्यांचा वेट करावा लागला। आणि मग तिकडनं आलो आणि येताना मग होना म्हणजे अभिजितला खायचं होतं नॉनव्हेज, त्यांना आज खायचे सीख कबाब। तर मी आज फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे, माहीत नाही कसे होतील काय होतील, पण व्हिडिओ तर माहिती आपल्याला, म्हणजे रेसिपी जी आहे तर ती मला माहिती, पण मी आतापर्यंत कधी ट्राय केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आता बघूयात कसं होते ते। त्यांना तर ते काय म्हणजे मागच्या वेळेस आम्ही एकदा हॉटेलमध्ये गेलो होतो, तर त्यांनी तिथं ते ट्राय केले होते, तर त्यांना ते खूप जास्त आवडले होते। पण ते म्हणजे आपलं हॉटेलमध्ये कसं असतं की खूप बऱ्यापैकी कॉस्टली असतं, म्हणजे खूप जास्त महाग असतं। तिथे थोडंसंच असतं प्लेटमध्ये छान असं सर्व केलेलं, पण खूप कमी क्वांटिटीमध्ये असतं त्यामुळे। तर मग आज त्यांना ते घरी बनवून द्यायचं आहे। तर ते तर म्हटले की मी खूप एक्सायटेड आहे म्हणे हे खाण्यासाठी, असं तसं। पण आता ते मेन म्हणजेच ते जे त्यांनी नॉनव्हेज आणलेलं आहे तर ते छान असं तर बारीक कट व्हायला पाहिजे, ते एक मेन मोठा टास्क आहे, नाही तर मिक्सरमधनं फिरवावं लागेल। तर आता बघू कसं होते। आणि मग ते तिकडे गेले होते तोपर्यंत मग मी भाजीपाला पण आणला, तरी ते बघू शकता इथे जे आहे ना तर बऱ्यापैकी कांदे बटाटेच आहेत आणि काही हिरवा भाजीपाला वगैरे आहे, जो की आता सुट्टी असली की मग निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणजे पटकन करता येतं। तर नाहीतर मग खूप जिवार येते, ती पालक मेथी ती जी निवडायला, पालक तर नाही पण मेथी निवडायला खूप जास्त जिवार येते। आणि इथं ना मी जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की खरं तर ना तो रिअलमध्ये म्हणजे त्यांनी छान केस वगैरे सेट केले होते ना, तर तेव्हा जास्त छान वाटत होता। पण मी नंतर म्हटलं की व्हिडिओ शूट करता का असं, तर कारण की हे जे आहेत ना अभिजित, तर ते त्यांचे हेअरकट वगैरे करायला बसून गेले होते त्यामुळे। तर मग थोडंसं असं हे नाही आहे। आणि माझे केस आहे ना पूर्ण असे स्ट्रेट आहे, म्हणजे किती पण सेट केले त्यांना तरी ते काही होत नाही। त्याच्यामुळे मग ते आपलं जसं आहे तसंच, पण ॲटलिस्ट थोडंसं छान वाटतं। म्हटलं आता आपण
जोपर्यंत डोक्यावरती केस आहे तोपर्यंत आपण छान थोडीशी स्टाईल बिल करून घेऊ म्हटलं. प्रत्येकजण समजतं क्लचर वगैरे लावतं, आपण पण तसंच लावायचं असा विचार केला. आता माहीत नाही आता किती एक्झिक्यूट होतं. तर आज मी ना यांना विचारलं असं सहज की म्हटलं तुम्हाला मी जर अशी असती म्हटलं की मस्त लिपस्टिक बिपस्टिक असं एकदम मेकअप बिकअपचा खर्च असता माझा, तर तुम्हाला कसं वाटलं असतं म्हटलं. तर म्हटले की मला ना खूप मस्त वाटलं असतं म्हणे, उलट असं तसं. म्हणजे मला काही मी काही चेहऱ्याला वगैरे काहीच लावत नाही, काहीच नाही. फक्त आपलं मस्त जी व्हाईट टोनची पावडर असते तर पावडर माझ्या लागते म्हणजे लागतेच, मी बिना पावडरची कुठेच जात नाही. तर असं आहे. तर म्हणे की मला खूप मस्त वाटलं असतं उलट असं तसं असं ते म्हणत होते. म्हटलं चालेल मग आता मी मस्त अशी स्टाईल बिल करत जाईल म्हटलं, आणि मेकअपचे प्रोडक्ट पण मागवून घेते म्हटलं, आणि बाहेर जाताना लावून घेत जाईल तोंडाला. जॉक्स पार्ट ते तर आपलं म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय असतो. तर मी ॲपल ब्रँड आहे ना, तर तिथनं मी हेअरकट केला. तर कधी कधी ना असं भीती पण वाटते की आपण एवढ्या मोठ्या शॉपमध्ये जातो आहे तर हेअरकटचे वगैरे किती पैसे घेतील असं वाटतं. पण त्यांनी काय नाही 400 रुपये घेतले हेअरकटचे. रिजनेबल रेट आहे असं, पण जर नॉर्मल शॉपमध्ये गेलं तर जवळपास 300-350 रुपये तर हेअरकटचे घेतात. तर मी बटरफ्लाय कट हेअरकट केला, आणि माझे हेअर खूप जास्त असे दाट होते, पण गळून गळून आता काहीच राहिलेले नाही आहे. त्याच्यामुळे त्याला असं थोडा बाउन्सीनेस वगैरे काही एवढा खास आला नाही. ठीक आहे, चालतंच. तर चला आता स्वयंपाक वगैरे करते, आणि असं आहे. सुट्टीचा दिवस कधी जातो समजतच नाही. आता जवळपास 6:45 झालेत, आता 10 वाजेपर्यंत तेच काम आहे, हे करायचं ते करायचं. चला, आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी की कसं झालं आहे. तर ते इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण जे सीख कबाबसाठी लागतं ते. तर इथं ना मी एक ट्राय करते की म्हणजे मसाला वगैरे बरोबर आहे का नाही, कारण की जे आहे तर ते थोडंसं तिखट पण लागलं पाहिजे, त्यासाठी म्हटलं एक ट्रायल करून बघू. आणि इथे अशी चटणी ट्रायलसाठी काढलेली आहे. बाकी जी प्लेटिंग आहे तर ती नंतरच्या सेशनमध्ये करून दिली, फक्त ट्रायल आहे. आता बघूयात कसं होतं तर. आणि आता इथे मस्त असे यांना शेकून घेते याला, आणि मग अभिजितला देते खायला, म्हणजे टेस्ट करायला कसं झालं आहे काय नाही ते, आणि मग ते आपल्याला सांगतील. एकदम तंदूरसारखा हे यायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मग असं की जुगाड केलं आहे मी. म्हणजे पहिले तव्यात भाजून घ्यायचं आणि नंतर मग असं भाजायचं की मस्त असं स्मोकी फ्लेवर येतो त्याला. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.